नमस्कार मित्रांनो, कसा होता आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं 24,000चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जोपर्यंत 24,000च्या वरती मार्केट असेल मार्केटला आपण पॉझिटिव्ह ट्रेड बघणार आहे। तर बघा 24,100 मी काल बोलले होते, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं 24,100ची लेवल ही जी काही लेवल आहे ही जर वरच्या साईडला ब्रेक झाली तर 24,200 आणि 24,300चं टार्गेट आपण कालच्या व्हिडिओच्या सेशन ट्रेडिंग सेशनमध्ये आपण डिस्कस केलेलं। तर तुम्ही बघू शकता इथेच मी 24,100ला मी कॉल बाय केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता 200 पॉईंटचं आपण टार्गेट इथे घेतलेलं आहे आणि 24,300ला बघा जसं की आपण ही लेवल कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केली होती, ह्याच लेवलवर मार्केटने काय घेतले, मार्केटने रिजेक्शन घेतले। तर मार्केटने रिजेक्शन घेतले म्हणण्यापेक्षा मार्केटला 24,300ला काय आले, प्रॉफिट बुकिंग आले। तर उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये काय असणार आहे बघा, 24,100च्या वरती जो मार्केट म्हणजे इथे ओपन झाला 24,100ला, तर मग अगेन मग 24,300 आणि मग मला वाटते की 24,400 500 पर्यंत जाऊ शकते। जोपर्यंत मार्केट 24,000च्या वरती आहे तोपर्यंत आपण बाईंगचेच व्ह्यू बघणार आहे। सेलिंग साईड बघाल तर 24,000ची लेवल खालच्या साईडला ब्रेक झाली तर मग 23,800 आणि मग 23,560 ही लेवल आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते। तर बँक निफ्टी काय असणार आहे बघूया आपण। तर बँक निफ्टी पण बघा, बँक निफ्टीला पण खूप छान मोमेंटम आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। ही जी काही लेवल आहे आता खूप पूर्वी ही मी लेवल काढून ठेवलेली आहे। तर मार्केट काय करतंय बघा, मार्केट आज इथे काल एक्सपायरी होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलंच होतं बघा की ही जी काही ट्रेंड लाईन आहे हिचा ब्रेकआउट जर झाला तर ह्या ब्रेकआउटला तुम्ही बाय करू शकता आणि टार्गेट तुम्ही 55,900 मग 56,100 आणि 56,200 आपण कालच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये डिस्कशन केलेलं। मार्केटने काय केले बघा, हे गॅप अप फ्लॅट ओपनिंग झाला, थोडा वर गेला आणि खाली येऊन ह्या ट्रेंडलाईनच्या आतच क्लोज झाला आणि जसं काही इथं ब्रेकआउट मिळालाय, इथं आपण ट्रेड बनवलेला आहे ते ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवरती ही आपली लेवल पण होती, ह्याच्या बेसिसवर आपण इथे ट्रेड बघितलाय, डेटा पण पॉझिटिव्ह होता आणि इथे आपण तुम्ही बघू शकताय स्टॉपलॉस 130 पॉईंटचा आपण स्टॉपलॉस लावलेला आहे, पण टार्गेट आपण 450 पॉईंटचा आपण टार्गेट घेतलेला आहे। तर हा स्टॉपलॉस कोणाला मोठा वाटत असेल तर आर पण खूप मोठा आहे, रेशो बघा तुम्ही 3चा रेशो बसलेला आहे, 1:3चा रेशो बसलेला आहे। तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये जसं आपण डिस्कशन केलं होतं 56,200, तर मार्केटने काय केले, ओव्हरऑल बघितलं तर तिथूनच रिजेक्शन घेतलेलं आहे आणि तिथूनच मार्केटला काय आलेलं आहे, प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे। आणि आत्ता उद्यासाठी वाटतंय आजचा जो इंट्राडे हाय आहे ही जी काही लेवल आहे 55,320 ही खालच्या साईडला ब्रेक झाली किंवा 55,300 ही खालच्या साईडला ब्रेक झाली तर मार्केट आपल्याला 54,400 पर्यंत उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते। आणि ही लेवल जर ब्रेक नाही झाली तर मग अगेन मार्केट काय करेल, मार्केट मग अगेन मग 55,900 55,100 इथपर्यंत उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये जाऊ शकते। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं। थँक्यू।